आज मी खुश आहे सोनं घेऊन आणि आजच्या दिवशी सगळे श्रीमंत गरीब सगळे थोडंफार सोनं घ्यायचा प्रयत्न करतात, जसं ज्याचे बजेट असतो तसा. आणि सोन्याचा भाव थोडा कमी झाला पाहिजे म्हणजे सगळेच आनंदाने घेऊ शकतात आणि जास्त घेऊ शकतात. आज आखाजीचा सण आहे. आजच्या दिवसाचं काय महत्व असतं? आजच्या दिवशी आज सोनेरी दिवस आहे, 3.5 मुहूर्तांपैकी एक दिवस आहे. सगळ्यांचा असा विचार असतो की बा आज सोनं घेतल्याने आपली प्रगती होते, त्याच्यामुळे आज सोन्याने सुरुवात करतात बस सगळे सोनं घेऊन. आपण पण सोनं घेतात, काय सांगतात? मुहूर्त साधताय, मुहूर्त साधण्याचा प्रयत्न आहे. मुहूर्त साधण्याचा आणि कुठेतरी थोडीफार प्रगतीमध्ये भर म्हणून. काय अपेक्षा व्यक्त करणार दिवसेंदिवस सोने चांदीच्या दरात मोठी भाववाढ होताना दिसून येत आहे? नाही, भाव तर कमी झाला पाहिजे म्हणजे सर्वसामान्य पण घेऊ शकतात, खरेदी करू शकतात, आपल्या छोट्या मोठ्या इच्छा पूर्ण करू शकतात. थँक्यू. नाव सांगा ताई. पल्लवी धीरज चव्हाण. पैकी एक सोनं मानला जाणारा शुभमुहूर्त आहे असून विक्रेता. आज सोनं खरेदी करण्यासाठी आलात तुम्ही बाजारात, काय सांगणार? होय, निश्चितच आजचा मुहूर्त खूप महत्त्वाचा आहे, त्यासाठी आम्ही आलो आहोत. वाढलेले भाव बघता वर्षभर तर काही घेणं जमलं नाही, पण आजचा मुहूर्त सोडायचा नाहीये म्हणून इथे आलेलो आहोत. आणि शेवटी आज जे घेतो ते वाढतच जातं असं म्हणतात, आम्ही तेच शिकत आलोय मोठ्यांकडनं, म्हणून तीच परंपरा जपत आम्ही आज सोनं घ्यायला गेलो. मागील वर्षाच्या तुलनेत सोन्यामध्ये चांगला परतावा ग्राहकांना मिळाला दिसतो, काय सांगा? हो, पण मोडण्याची तर कोणाची इच्छा नसतेच, ते अजूनही वाढेल असं म्हणतातच आहे, त्याच्यामुळे आज फक्त घेण्याच्या हेतूने आम्ही आलेलो आहोत. फायदा आहे का ग्राहकांना? कारण मागील ज्यांनी घेतलं असेल त्यांना जवळपास 57,000 रुपयाची वाढ झाली. नक्कीच फायदा तर आहेच, पण आपल्याकडे सहसा सोनं लवकर मोडलं जात नाही, आपण ते घेत असतो, ते वाढवत असतो, ती एक इन्व्हेस्टमेंट पण असते. आमची पिढी आता ते जपते आहे इन्व्हेस्टमेंट म्हणूनच, त्याच्यामुळे फायदा नक्कीच आहे, पण आज घेताना थोडी तरी खिशाला चणचण भासणारच आहे. काय अपेक्षा व्यक्त करणार आगामी काळात कशाबद्दल? सोन्याबद्दल किंवा भावाबद्दल? सोनं अजूनही वाढेल असं म्हणतातच आहे, जेही असेल तर एक्सेप्ट करायचं, बाकी काही नाही. नाव सांगा बरं. माझं नाव मिताली वाणी. 3 मुहूर्तांपैकी मानला जाणारा एक मोठा क्षण उदयाचा आहे. आजच्या दिवशी केलेली सोनं खरेदी बरकत देणारी मानली जाते. जळगावच्या बाजारात ग्राहकांनी गर्दी केली, काय सांगा? आज 3.5 मुहूर्तापैकी आज एक मुहूर्त आहे. आजच्या दिवशी सोनं घेतल्यावर आजच्या सोन्यामध्ये आपलं बरकत होते असं पूर्वीपासून म्हटलं जात आहे. आज सोन्याचा भाव 1,52,800, 2026च्या स्टार्टिंगला जवळजवळ 1,80,000 पर्यंत सोन्याचे भाव जाऊन आलेला आहे. म्हणून हा कुठेतरी हा अट्रॅक्टिव्ह भाव आहेत, म्हणून ग्राहकांनी सकाळपासून गर्दी केलेली आहे आणि दिवसभरात उलाढाल जास्त होईल अशी शक्यता आहे. मागील वर्षाच्या तुलनेत सोने आणि चांदीमध्ये ग्राहकांना कसा परतावा मिळाला आणि कसं फायदेशीर ठरले? आता अक्षय तृतीया 2025 आपण विचार केला तर 97,000 रुपये सोन्याचा भाव होता. आज कुठेतरी 1,53,000 रुपये, तर सोन्याचे भाव जवळजवळ 57,000 रुपयाने वाढलेले आणि चांदीचे भावही 1,63,000 रुपयाने वाढलेले. ऑफकोर्स प्रत्येक अक्षय तृतीयाला एक नवीन भाव ग्राहकांना भेटला आहे. मागील 11 वर्षाचा आपण विचार केला तर दरवर्षी सोन्याचे भाव फक्त वाढलेच आहे, म्हणून दर अक्षय तृतीयाला ग्राहकांना एक नवीन भाव भेटतो आणि मागील सोनं घेतलेलं असतं तर त्यांचा ऑफकोर्स फायदा होत आला आहे सातत्याने. सोन्यात केलेली गुंतवणूक ही फायदेशीर असते. हो, ट्रेडिशनली आपण बघितलं पूर्वीच्या काळापासून आपले पूर्वज जे आहे ते वर्षातनं 2 दिवस प्रत्येक वेळेस सोनं घ्यायचे, ते ट्रेडिशनल SIP म्हणून ते घ्यायचे. आता ही ॲक्च्युली शॉप्सची SIP सुरू झालेली आहे, त्यामुळे सातत्याने सोनं घेतल्याने ऑफकोर्स आतापर्यंतचा फायदा झालाच आहे आणि भविष्यात भाव वाढत राहिले तसाच फायदा होईल.